हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवूया दुधीचे कोफ्ते। दुधीची भाजी आपण चणा डाळ टाकून करतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण खूप लोकांना दुधी आवडत नाही, तर आपण आज बनवूया दुधीचे कोफ्ते। त्यांना कळणार पण नाही की आपण ही दुधी वापरली। त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। दुधी किसून घेतले आपण आणि कांदे उभे चिरून घेतले आणि बेसन घेतले, कोथिंबीर घेतली, जीरा घेतले, आलं लसणाची पेस्ट घेतली, मीठ घेतले, लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला, हिंग। आता ही दुधी आपण किसून घेतली आणि दुधीचं पाणी काढून घ्यायचं नाही। आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया। ही लाल मिरची कलर बेडगी मिरची आहे, त्यामुळे कलर लाल दिसतो त्याचा। आणि चवीनुसार आपण लाल मिरची पावडर टाकली। आता हळद टाकूया। हळद टाकल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकूया, कोथिंबीर टाकली आणि गरम जिरं टाकले, ओवा टाकला, हिंग टाकलं, मीठ टाकलं चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि याचं दुधीचं पाणी नाही काढायचं, दुधीला जे पाणी सुटतं त्याच्यातच भिजवायचं। आणि आपण जिरं टाकलं, पाण्याचा आपण अजिबात वापर केला नाही आहे। आता आपण हे बेसन टाकून भिजूया। बेसन आपल्याला आणखी लागलं तर टाकूया। आता दुधीला जे पाणी सुटते त्याच्यात भिजून घेऊया। त्याच्यात व्यवस्थित असं भिजून घ्यायचं। पाणी दुधीचं काढायचं नाही, कारण की त्याच्यात सत्व असतं सगळं, म्हणून त्याच्यातच भिजवायचं। आता आपण हे सगळं छान व्यवस्थित, आता आपण याचे कोफ्ते करूया। कोफ्ते आणि आता आपण तळून घेऊया। आपण थोडं एका साईडला झाल्यानंतर ते आपण हलवायचे, नाही तर तुटू शकतात। आता आपण एक दुसऱ्या साईडने बघूया, हलवून घेऊ त्याला। छान ब्राऊन झाले बघा, असंच ब्राऊन दुसऱ्या या साईडने झाले की आपण काढून घेऊ त्याला। आणि मग भाजीची ग्रेव्ही करूया। स्लोवर तळायचे, म्हणजे आतून कच्चे राहणार नाही। हे आपले झाले बघा आता कोफ्ते। आपण आता बघा दोन्ही साईडने झाले। आता आपण ते काढून घेऊया। आपण कोफ्त्याची ग्रेव्हीची तयारी केली आहे, ते आपण बघूया। ग्रेव्हीसाठी आपण काय वापरणार आहे। कांदा आणि टोमॅटोची बारीक पेस्ट वाटून घेतले, तिखट आहे, मीठ आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, गरम मसाला, हळद आहे। एकदम कमी साहित्यात आपलं ते ग्रेव्ही होणार आहे। आता आपण ह्याच्यात तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात कांदा आणि टोमॅटोचे बारीक वाटून घेतले, ते आपण परतून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे। तर आपण त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी थोडं तेलात त्याला परतून घेऊया। आता आपण याच्यात त्याप्रमाणे तिखट टाकूया। ही बेडगी मिरची नुसती लाल कलर याचा। तर हळद टाकूया आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकूया आणि याला छान हलवून घेऊया। हे अजून परतून घ्यायचं, त्याला तेल सुटेपर्यंत साईडने। त्यात आपण इथं चवीप्रमाणे मीठ टाकूया। म्हणजे आपली कांदा टोमॅटोचा मसाला एकदम छान ग्रेव्हीचा मसाला झाला आहे रेडी। आता आपण
पाणी ॲड करूया. आता आपण याच्यात गरम मसाला टाकूया. हलवून घेऊया. आता उकळी येते, जरा उकळी आली हे आपण त्याच्यात कोफ्ते टाकूया. उकळी येऊ देऊ जरा. आता हे आपण कोफ्ते तळून घेतले होते, हे पाणी उकळते आपण ह्याच्यात टाकूया. कोथिंबीर पण टाकूया आणि आता आपण थोड्या त्याला उकळू देऊया. ती भाजी कोफ्तीतून छान झाली आणि तवंग पण छान सुटलं. ती कोफ्त्याची ग्रेव्ही रस्सा भाजी कोफ्ते टाकून केली. टेस्टी भाजी, पौष्टिक भाजी. दुधीची आपण डाळ टाकून करतो, सुक्या भाज्या टाकून, शेंगदाण्याचं कूट टाकून करतो. तेही तुम्ही दुधी कोफ्त्याची भाजी नक्की ट्राय करा. आता आपण ती उकळते आपण तर थोड्या वेळाने प्लेटमध्ये काढू. कोथिंबीर टाकूया. दुधी भोपळ्याची कोफ्ता आपण केला आहे. पौष्टिक आहे, चवीला एकदम टेस्टी असतो. तुम्ही नक्की ट्राय करा. हेल्दी खा, मस्त राहा, आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, कॉमेंट करायला विसरू नका.